तर तुम्हाला वाटत असं घरावरती कोणाच्या आला आणि पाणी एवढं काहीच आहे, तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर देतो. पण तुम्ही आधी पहिल्यापासून बघा. तर चला. तर कसे पब्लिक, मी तुमचा लाडका ब्लॉगरेश. तर आज चाललो होतो आपण, म्हणजे आपल्याकडे पूर आलता ना, मग आपण घरावर चाललो होतो पाणी पाहायला. तर मग मी तर घरावर आलतोय बा, इतकं पाणी होतं तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, लई पाणी होतं इथं. आणि एक गाय आपली, म्हणजे ही आपली वस्ती सगळी. हे बघा, तिकडून नदी येते, नदीत अख्खं पाणी भरलं होतं आणि ते पाणी आपल्याकडे येत होतं. आणि ह्या बाई एक गोठा आहे आणि त्या गोठ्यात पण पाणी शिरलं होतं. ही आपली सगळी वस्ती एवढी. आणि इथं नाही का पाणी आलंय जास्त जास्त. आणि आपण घरावर आलोय. तर म्हणजे त्या एक गाईचं गोठा आहे, तुम्हाला दाखवतो. त्या गाईच्या गोठ्यात पण जादा पाणी शिरलेलं आहे. हे बघा, हे बाई तिथं पण पाणी शिरलेलं आहे. आणि थोड्या वेळात ते गाय अख्ख्या पाण्यात राहते ना, काय माहित होऊन जाते का नाही, आपल्याला काही सांगता येत नाही आता. हे बघा, यांच्या म्हणजे अख्खं घरात पाणी येऊ शकतं त्यांचं तिथं. तर चला मग जाऊ खाली आपण. आपल्याला पुलावर पण जायचं, तिथं पाणी आलंय पाहायला. तर चला. ते मित्रांनो, मी चाललो होतो तर इथूनच दिसलं भाऊ मला इतके माणसं होत तिथं. आणि हे मी आलो इथं आणि हे यांचं चाललं होतं भाऊ गाडी घालायची. माणसं म्हणत नको पण तरी पण गाडी घातलीच भाऊ. हे गेले भाऊ कसं जायचे गाडी घालून इथून. तर मित्रांनो, आपल्याकडे पण पाणी आलं होतं, मग चला म्हणलं तुम्हाला ते पण दाखवू. तर चला. मित्रांनो, मी आलो भाऊ. तुम्हाला माझ्या साईडला नाही का कपशी आणि गिन्नी घास दिसत असन, त्याच्यात पण पाणी लई झालंय लई. ते माणूस काय म्हणत असं राव आता हे पावसाला आहे का नाही. हे बघा, याच्यात जास्त पाणी झालंय. तर हे बघा, आता तिथं आणखीन पाणी वाढलेलं नदीला, आणखीन जास्त पाणी वाढलेलं आहे थोडं, म्हणजे जादाच वाढलंय. आणि आपल्या शेजारी नाही का एक असे 2-3 खड्डे आहेत, तर त्याच्यात पण पाणी जास्त. तर तुम्हाला दाखवतो. तर चला. तर हे बघा मित्रांनो, हे ते खड्डे, ते पाणी त्याच्यात सगळं, म्हणजे ते आपल्याकडे पण येऊ शकते. आता ते रिवर्स आणू शकतो, म्हणजे रिवर्स येऊ शकते ते. काऊन की आता आपण हे जे पाणी येतं ते खड्ड्यात चाललंय, पण ते खड्डे जर जास्त भरले मग ते पाणी रिवर्स येऊ शकते. तर काय माहिती सांगा, या बाई पाणी खड्ड्यात चाललंय ते आता ते रिवर्स पण जाऊ शकते. आणि आपल्या घरापाशी पण पाणी थोडं. चला तुम्हाला तिथं दाखवतो. चला. मित्रांनो, हे बघा आपल्या घरापासलं पाणी. तर हेच ते खड्ड्यात चाललेलं आहे पाणी. आणि आणखीन 10-12 तासात आपल्याकडे पाणी पण येऊ शकतंय, म्हणजे आपल्या डायरेक्ट घरापाशी पाणी येऊ शकते. तुम्हाला ह्याची जागा दिसत असेल ना, एवढी सगळी जागा. तर हे बाई एवढी जागा दिसत असेल ना, एवढ्या अख्ख्या याच्यात एरियामध्ये पाणी येऊ शकतंय. काय भाऊ आता सांगत येत नाही आपल्याला. 10-12 तासातच पाणी येऊ शकते इथं, म्हणजे थोडक्यात पुरच म्हणू शकतोय आपण त्याला. तर चला मग तिकडं. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढं. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर तो